शास्ते अध्याय 7। मग यरुब्बाल म्हणजे गिदोन आणि त्याच्या बरोबरचे सर्व लोक यांनी पहाटेस उठून एन हरोद येथे तळ दिला। त्यांच्या उत्तरेस मोरे टेकडीजवळील खोऱ्यात मिद्यानाची छावणी होती। परमेश्वर गिदोनाला म्हणाला, तुझ्या बरोबर असलेले लोक फारच आहेत, इतक्या लोकांच्या हाती मिद्यान्यांना द्यावे असे मला वाटत नाही। दिले तर मीच माझ्या मनगटाच्या जोरावर विजय मिळवला आहे अशी फुशारकी माझ्यापुढे इस्रायल मारील। म्हणून आता लोकांना ऐकू जाईल असे जाहीर कर की ज्याला भीती वाटत असेल किंवा जो घाबरून गेला असेल त्याने गिलाद डोंगरावरून निघून परत जावे। तेव्हा त्यांच्यातून 22,000 लोक परत गेले आणि 10,000 राहिले। मग परमेश्वर गिदोनाला म्हणाला, अजूनही लोक फार आहेत, त्यांना पाणवठ्यावर घेऊन चल, म्हणजे तेथे मी तुझ्या वतीने त्यांना पारखीन। मी तुला सांगेन की अमक्याने तुझ्याबरोबर जावे तर त्याने तुझ्याबरोबर जावे, आणि मी तुला सांगेन अमक्याने तुझ्याबरोबर जाऊ नये तर त्याने जाऊ नये। त्याप्रमाणे त्यांनी लोकांना पाणवठ्यावर नेले। तेव्हा परमेश्वर गिदोनाला म्हणाला, कुत्रा जिभेने पाणी चाटून पितो, त्याप्रमाणे जो पाणी पिईल त्याला बाजूला काढ, तसेच गुडघे टेकून जो पिईल त्याला बाजूला काढ। जे तोंडाशी हात नेऊन पाणी चाटून प्यायले ते 300 भरले, बाकीचे लोक गुडघे टेकून पाणी प्यायले। तेव्हा परमेश्वर गिदोनाला म्हणाला, चाटून पाणी पिणाऱ्या ह्या 300 लोकांकरवी मी तुमचा बचाव करीन आणि मिद्यानाला तुझ्या हाती देईन। बाकीच्या लोकांनी आपल्या ठिकाणी जावे। मग त्या लोकांनी अन्नसामग्री व लोकांकडली रणशिंगे हाती घेतली। त्याने बाकीच्या सर्व इस्रायल लोकांना आपापल्या डेऱ्यांकडे पाठवून दिले, पण त्या 300 लोकांना मात्र ठेवून घेतले। मिद्यानाची छावणी खाली खोऱ्यात होती। त्याच रात्री परमेश्वर त्याला म्हणाला, उठ, खाली उतर, त्या छावणीवर चाल कर, कारण ती मी तुझ्या हाती दिली आहे। तुला खाली उतरायला भीती वाटत असली तर आपला सेवक पुरा ह्याला बरोबर घेऊन छावणीकडे जा आणि ते काय बोलत असतील ते ऐक, म्हणजे तुला त्या छावणीवर चाल करावयाला हिम्मत येईल। मग तो आपला सेवक पुरा ह्याला बरोबर घेऊन छावणीच्या सीमेवर एका टोकाला हत्यारबंद संत्री होते त्यांच्याजवळ गेला। त्या खोऱ्यात मिद्यानी, अमालेकी व पूर्वेकडचे लोक टोळधाडीप्रमाणे पसरले होते। त्यांचे उंट समुद्र किनाऱ्यावरील वाळूप्रमाणे अगणित होते। गिदोन तेथे गेला तेव्हा एक जण आपल्या सोबत्याला आपले स्वप्न सांगत होता। तो म्हणाला, ऐक, मी स्वप्नात पाहिले की सातूची एक भाकर घरंगळत मिद्यानाच्या छावणीत येऊन पडली व तिने डेऱ्याला असा धक्का दिला की तो पडला, तो उलटून पडला व भुईसपाट झाला। त्याच्या सोबत्याने उत्तर दिले, योवाशाचा मुलगा गिदोन ह्या इस्रायली पुरुषाची ही तलवार होय, दुसरे काही नव्हे। त्याच्या हाती देवाने मिद्यान व त्याचे सर्व सैन्य दिले आहे। ते स्वप्न व त्याचा अर्थ ऐकून गिदोनाने दंडवत घातले। मग तो इस्रायलाच्या छावणीत परत येऊन म्हणाला, उठा, कारण परमेश्वराने मिद्यानाचे सैन्य तुमच्या हाती दिले आहे। त्याने त्या 300 लोकांच्या 3 तुकड्या केल्या। त्या सर्वांच्या हाती त्याने रणशिंगे व रिकामे घडे दिले। त्या घड्यांच्या आत दिवट्या ठेवल्या। तो त्यांना म्हणाला, माझ्याकडे पहा आणि मी करतो तसे करा। छावणीच्या सीमेवरील टोकावर मी पोहोचलो म्हणजे मी करीन तसे करा। मी व माझ्या बरोबरचे सर्वजण रणशिंगे फुंकू, तेव्हा तुम्हीही छावणीच्या सभोवती रणशिंगे फुंका आणि म्हणा, परमेश्वराचा जय, गिदोनाचा जय। रात्रीच्या मधल्या प्रहराच्या आरंभी पहारा नुकताच बदलला तेव्हा गिदोन आपल्या बरोबरच्या 100 पुरुषांसह छावणीच्या सीमेवरील टोकावर गेला। मग त्यांनी रणशिंगे फुंकून आपल्या हातातले घडे फोडून टाकले। तेव्हा त्या 3 तुकड्यांनी रणशिंगे फुंकून घडे फोडून टाकले आणि आपल्या डाव्या हाती दिवट्या आणि उजव्या हाती फुंकण्यासाठी रणशिंगे घेऊन परमेश्वराची तरवार, गिदोनाची तरवार असा घोष केला। तेव्हा छावणीच्या सभोवती प्रत्येकजण आपापल्या ठिकाणी उभा राहिला व ती सर्व सेना पळू लागली। तिने ओरडत ओरडत पळ काढला। त्यांनी ती 300 रणशिंगे फुंकली तेव्हा परमेश्वराने प्रत्येक माणसाची तरवार त्याच्या सोबत्यावर व सर्व सेनेवर चालवली। तेव्हा ती सेना सरेरा जवळच्या बेथ शिट्टापर्यंत व टब्बाथा जवळच्या आबेल महोलाच्या सीमेपर्यंत पळून गेली। मग नफ्ताली, आशेर व सर्व मनश्शे येथल्या इस्रायल लोकांना बोलावण्यात आले
व त्यांनी मिद्यानांचा पाठलाग केला. गिदोनाने एफ्राईमाच्या सर्व डोंगराळ प्रदेशात जासूद पाठवून लोकांना सांगितले की मिद्यान्यांना अडवायला या आणि बेथ बारापर्यंत यार्देन नदीचे उतार रोखून धरा. त्याप्रमाणे एफ्राईमाच्या सगळ्या लोकांना बोलावण्यात आले आणि त्यांनी बेथ बारापर्यंतचे उतार रोखून धरले. त्यांनी मिद्यानाचे ओरेब व जेब ह्या नावाचे 2 सरदार पकडले. त्यांनी ओरेबाला ओरेबाच्या खडकावर जिवे मारले आणि जेबाला जेबाच्या द्राक्षकुंडाजवळ जिवे मारले आणि मिद्यानांचा पाठलाग केला. त्यांनी ओरेब व जेब ह्यांची मुंडकी यार्देने पार गिदोनाकडे नेली